श्यामची आई हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे। कालच्या आपण भागामध्ये आपण पाहिलं की श्यामने त्याच्या मित्रांना, त्याच्या सवंगड्यांना त्याच्या आईविषयी, त्याची आई कशी होती याविषयी सांगण्यास सुरुवात केली। पण त्यावेळेला श्याम काय म्हणतो, माझ्या जीवनामध्ये माझ्याविषयी सांगण्यासारखं असं काही नाही बाळ, पण माझ्या आईविषयी मात्र खूप काही सांगण्यासारखं आहे। कारण मी जो काही घडलो आहे, मी जो काही चांगला म्हणून तुम्हाला दिसतो आहे, ते सगळं माझ्या आईची देण आहे, ती सगळी माझ्या आईची शिकवण आहे। मग हे आपण काल प्रारंभ भाग 1 मध्ये पाहिलं होतं। आज आपण या कथेचा भाग 2 पाहणार आहोत। म्हणजे त्यातली जी पहिली आहे कथा ती म्हणजे सावित्रीचं व्रत, पहिली रात्र। जसं तुम्हाला काल उत्सुकता होती की नाही की मॅडम पुढची गोष्ट कधी सांगणार, पुढची संस्कार मधला कथेतला भाग दुसरा तुम्ही कसं सांगणार। अगदी तुमच्यासारखंच बाळांनो श्यामच्या मित्रांना सुद्धा वाटत होतं की श्याम आपला कधी सांगायला सुरुवात करेल, त्याच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग होते ते श्याम आपला कधी सांगेल, हे सगळे ऐकण्यासाठी उत्सुक होते। मग आपण आज घेणार आहोत ती रात्र पहिली। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रात्र पहिली म्हणजे काय, की श्यामने त्याच्या मित्रांना सांगितलं होतं की माझ्या जीवनातील माझ्या आईविषयी सांगताना मी रोज रात्री तुम्हाला एक प्रसंग सांगेन। मग तो रोज रात्री मी एक प्रसंग सांगत असताना की श्याम म्हणतो की म्हणून त्याला रात्र पहिली असा भाग दिलेला आहे। मग त्याच्या रात्र पहिलीमध्ये आपण आज पाहणार आहोत पहिल्या भागातलं सावित्री व्रत, श्यामच्या आईचं असणारं सावित्री व्रत। मग सुरुवातीला जे श्याम सांगत आहे ना बाळांनो, ती सगळी सावित्री व्रत कसं सुरू झालं याविषयी तो श्याम माहिती सांगतोय। आणि शेवटच्या भागामध्ये आईनं ते सावित्री व्रत कसं केलं हे आपण पाहणार आहोत। पहा आपण सुरुवात करूया की रात्र पहिली सावित्री व्रत। आश्रमातील प्रार्थना झाली, सारे सोबती सोबती मंडलाकार बसले होते। श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते। तो भातृसंग म्हणजे एक अपूर्व दृश्य होते। वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो। अंधारात एक किरणही आशा देतो। सध्याच्या काळात मला काय त्याचे, अशा काळात असे प्रेमळ संग म्हणजे परम आशा होईल। त्या भातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावयास सापडले असते। तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला, साचीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय। गावात आता त्या रात्रीचं वर्णन यापुढे श्यामने सांगितलेलं आहे। गावात सर्वत्र शांतता होती, आकाशात शांतता होती। काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता। वारा मात्र स्वस्थ नव्हता। तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालीत होता, आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता। श्यामने सुरुवात केली। आता श्यामने सुरुवात केली सांगायला की त्याचं घर कसं होतं, वडील कसे होते, आई कशी होती आणि सावित्री व्रत म्हणजे नेमकं काय, आता हे श्याम आपल्याला सांगत आहे। माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते, तरी सुखी होते। माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती। माझ्या आईचे माहेर गावातच होते। माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते। माझी आई सर्व भावंडात मोठी होती। माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते। जसं की आपल्या सगळ्यांच्या वरती आपल्या आई वडिलांचं फार प्रेम असतं, तसं श्याम सांगतो माझ्या आईवर तिच्या आई वडिलांचं फार प्रेम होतं। माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत। आवडी खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे। बयो खरंच ती जगाची बयो होती, आई होती। माहेरची गडी माणसे कानपिनी, पुढे मोठेपणी जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू। ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळेल। म्हणजे जर आपल्याला कोणी हाक मारली ना तर आपल्याला पण कळतं की नाही ती हाक प्रेमानं मारली का रागावून मारली, ओरडून मारली, हे आपल्याला पण समजतं की नाही। तसं ते म्हणतात की माझ्या आईला जेव्हा कोणी बयो म्हणून हाक मारायचं ना तेव्हा ते ऐकायला एवढं गोड वाटायचं, एवढं छान वाटायचं। त्याच्यामुळे हे फक्त हृदयालाच कळतं। जसं आपल्या हृदयामध्ये भावना असतात, आपल्या हृदयाला आपल्याला कळतं की आपला कोण कसं हाक मारत आहे। मग प्रेमाची भाषा ही हृदयाला आपोआप कळत असते बाळांनो। माझ्या आईला 2 भाऊ व 1 बहीण होती। माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती। तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत।
आता या ठिकाणी श्यामचं चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्राच्या वरती एक ओळ दिलेली आहे. ती काय आहे? पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना लाज नको. ही जशी श्यामसाठी होती तशीच तुमच्या माझ्यासाठी सुद्धा ही एक सांगितलेलं आहे की आपल्याला सुद्धा बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याला पण नेहमी सांगितलं जातं पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पाप म्हणजे काय ते आपल्याला पण जाणवतं ही गोष्ट चुकीची आहे. घरामध्ये आईला उलटं बोलणं, वडिलांना उलटं बोलणं, त्यांनी सांगितलेलं न ऐकणं हे एक प्रकारचं पापच आहे. पण ते करताना आपल्याला लाज वाटते का कधी? असं वाटतं का कधी? आपलं असं कधी वाटत नाही आपल्याला. म्हणून या ठिकाणी श्यामला काय सांगायची? बाळा, पाप करताना लाज वाटू दे. ज्या काही चुकीच्या गोष्टी तुला अंतःकरणापासून वाटतील आणि तुझ्या घरातील आई वडील तुला जे सांगतील हे चुकीचं आहे ते तू कधीच करू नको. आणि जर तू जाणून बुजून नकळत करायला गेला तर त्या गोष्टीची तुला लाज वाटली पाहिजे. पण जेव्हा चांगलं काम करशील तेव्हा कधी लाजू नको. मग चांगलं काम करताना, एखाद्याची सेवा करताना, घरात झाडू मारावा लागला, त्याची सेवा करताना हातपाय दाबावे लागले, हे चांगलं काम आहे. मग हे काम करताना कधी लाज वाटू नको देऊस. कारण बऱ्याचदा असं होतं की चांगलं काम करताना आपल्याला लाज वाटते. आपण कसं काय झाडू मारायचा, आपण कसं काय हातपाय दाबायचे, आपण कसं काय जेवणाचं ताट घ्यायचं, आपण कसं काय भांडी घासायची. बऱ्याचदा अजूनही मुलांना असं वाटतं ना, आम्ही तर मुलगा आहे, आम्ही कसं काय भांडी घासायची. हो ना, असं वाटतं ना तुम्हाला. मग जेव्हा जेव्हा कुठलंही असू द्या, चांगलं काम करताना कोणत्याही लाज वाटता कामा नये. लाज कधी वाटली पाहिजे? चुकीच्या गोष्टी करताना. पुढे सांगतात, माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते. सासर श्रीमंत होते. सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जाई. निदान ते तरी स्वतःला तसे समजत. आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते. पोत, पेट्या, सरीवाकी, गोटतोडे सारे काही होते. भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते. सासरी ती लहानाची मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. चांगले लिहायला, चांगले खायला होते. एकत्र घरात कामही भरपूर असे. उत्साही परिस्थितीत, सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही. उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो. मित्रांनो, माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने 17-18 वर्षाचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली. कारण आजोबा थकले होते. वडीलच सारा कारभार पाहू लागले. देवघेव तेच पाहत. आम्ही आमच्या वडिलांस भाऊ म्हणत असो. लोक त्यांना भाऊराव म्हणत असे. आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित. खोत म्हणजे काय? भिकाने प्रश्न विचारला. श्याम सांगत असताना भिकाला वाटलं की हे नवीन शब्द माझ्या कानावर पडलाय. हा शब्द म्हणजे काय मला माहित नाही. मग लगेच भिकाने विचारलं, खोत म्हणजे काय? श्याम म्हणाला, खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठवणारा बिनपगारी दलाल. त्याला ना काही मिळत नाही का? रामने विचारले. आता बिनपगारी म्हणजे काय? त्याला पैसे दिले जात नाही, त्याला मोबदला दिला जात नाही, त्याला पगार दिला जात नाही, फक्त काम करत राहायचं. म्हणून राम लगेच काय विचारतो, त्याला काही मिळत नाही का? हो, मिळते तर. सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ 1/4 हिस्सा खोताला फायदा असतो. खोत गावातील पिकांची आभवणी करतो, पिकांचा अंदाज करतो. याला पीक धरणे असे म्हणतात. एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात. लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात. ठरल्या वेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरचेच पैसे देऊन भरले पाहिजे. आमच्या भराड नागपुराकडे मालगुजर असतात तसाच प्रकार दिसतो, भिका म्हणाला. गोविंद उत्कंठेने म्हणाला, पुरे आता तुमचे पुढे सांगा. गोविंदाला धावलं नाही की श्याम एवढं छान सांगतोय. त्याच्या जीवनाविषयी त्यानं सांगायला सुरुवात केली आहे आणि राम झालं, भिका झालं, मध्ये मध्येच काय त्याला प्रश्न विचारतात. म्हणून भिका काय म्हणतो, गोविंदा काय म्हणतो, पुढे आता तुमचे तुम्ही पुढे सांगा. श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली. आम्ही वडवले गावचे खोत होतो. त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती. आता गाव कसं होतं, घर कसं होतं, घराजवळचा आजूबाजूचा परिसर कसा होता हे आपला श्याम सांगत आहे. धोधो पाणी वाहत असे. दांड बांधून दुरून पाणी आणले होते. ते उंचावरून पडत असे. बागेत केळी, पोपळी, अननस लावलेले होते.
निरनिराळ्या जातीच्या फणसांची झाडे होती, कापे, बरके, अर्ध कापे. तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हाला मी दाखवीन. ती बाग म्हणजे आमचे वैभव, आमचे भाग्य असे म्हणत. परंतु गड्यांनो, ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते. पाप क्षणभर हसते व कायमचे रडत बसते. पाप थोडा वेळ डोके वर करते, परंतु कायमचे धुळीत मिळते. खूप मोलाचा असा संदेश श्यामने आपल्या या ठिकाणी दिलेला आहे. श्याम काय म्हणतो या ठिकाणी की पाप क्षणभर हसते. पाप म्हणजे तुम्हाला मी आधीच सांगितलं की ज्या आपल्या अंतर्मनाला आतून आपल्याला ज्या गोष्टी वाटतात ना, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्या मी करायला नको. मग त्या गोष्टी आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याकडून कळत नकळत अशा घटना घडतात. आणि त्या जेव्हा तो करतो, म्हणजे समजा आपल्याला असं वाटलं एखाद्या मित्राची पेन्सिल पडली, आपण चुकून घेतो आणि आपल्या मित्रामध्ये ठेवतो. पण आपल्याकडे त्यावेळेला 2 पेन्सिल आल्याचा आपल्याला थोडा वेळ आनंद होतो की नाही. माझ्याकडे तर एकच होती, पण आता माझ्याकडे 2 पेन्सिली झाल्या. म्हणजे कळत नकळत चुकीची माहिती असूनही आपण ती गोष्ट केली, पण तो आनंद किती असतो, क्षणभरासाठी असतो. पण काही होतं, कधी आज म्हणा, उद्या म्हणा, 2 दिवसांनी म्हणा किंवा एका महिन्याने म्हणा, कधी कधी असं होतं आपल्याकडच्या आधीची असलेली एक आणि आपण जी चोरून घेतली ती एक आणि अजून आपल्या शाळेतली मॅडमने दिलेली अजून एक अशी पेन्सिल असेल, अशा सगळ्या पेन्सिल हरवतात. आपली वही हरवते, आपले पुस्तक हरवतं, आपल्याकडचं दुसरे काही गोष्ट असेल ती आपली हरवून जाते. असं का होतं? कारण आपण जे आधी पाप केलेलं आहे, आपण जे नकळतपणे चुकीची माहीत असताना जी गोष्ट केलेली आहे त्याचं एक फळ असतं. आणि मग म्हणजे आपण जे चुकीची गोष्ट केली त्याचा आनंद किती वेळ असतो, एक क्षणभर. पण ज्या वेळेला आपल्याला नंतर आपला काय होतं, अधिक काळासाठी आपल्याला रडावं लागतं, त्याचा आपला अधिक काळासाठी त्रास होतो. त्यामुळं बाळांनो, कोणती गोष्ट करताना विचार करून करायची, याचं मला परतफेड करावी लागणार आहे. मग आपण चुकीच्या गोष्टी करायची का नाही हे तुम्ही स्वतःच्या मनाशी ठरवायचं. मला विचाराल तर मी सांगेन, चुकीची गोष्ट कधीही करायची नाही. कितीही आनंद देणारी असेल तरीही करायची नाही. आणि तुमची आई तुम्हाला हेच सांगत असते बाळांनो, पापाला तात्पुरता मान, तात्पुरते स्थान. जगात सद्गुण शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत व स्थिर तळपत राहतात. आता ही पुस्तकी भाषा आहे. यांनी काय सांगितलं, जगात सद्गुण म्हणजे काय, जो चांगला वागणारा, जो चांगलं वागतो, जो चांगलं बोलतो, चांगले विचार करतो, चांगले विचार आचरणामध्ये आणतो, त्याला सद्गुण असं म्हणतात. मग जो असं वागतो ना, की ज्याला माहिती आहे की ती पेन्सिल माझी नव्हतीच, मी का घेऊ, पण ती कोणी उचलत नाही, मग आपण ती उचलून मॅडमकडे आणून दिली, मॅडम ही मला सापडली पण ही माझी नाही. त्यावेळेला हे जे आपण वागतो हे विचार हळूहळू आपल्या मनामध्ये रुजू जातात आणि आपली जडणघडण त्या पद्धतीने होते. आणि जसं आपण लहानपणापासून असं हळूहळू घडत जातो, त्यावेळेला आपण आकाशामध्ये जो शुक्र तारा असतो त्याप्रमाणे आपण शांत आणि स्थिर असतो. ते स्थान कायमस्वरूपाचं असतं. जसं चुकीच्या गोष्टीचा आनंद क्षणासाठी असतो, चुकीच्या गोष्टीने मिळालेला मान क्षणासाठी असतो, पण जेव्हा आपण चांगलं वागतो, चांगल्या विचाराने वागतो, त्याला सद्गुण असं म्हटलेलं आहे, त्यावेळेला मात्र आपण कायमस्वरूपी आपला मान मिळतो आणि कायमस्वरूपीचा आनंद आपल्याला मिळत असतो. म्हणून नेहमी चांगलं वागायचा प्रयत्न करायचा, चांगलं बोलायचा प्रयत्न करायचा. आणि यांनी जर सांगितलं की स्थिर मन काय होतं की म्हणजे आपल्याला असं बऱ्याचदा होतं की कुणी काही म्हटलं नसेल, कुणी काही पाहिलं नसेल, पण आपलं मन सांगत असतं तू चुकीचा आहे, तू चुकीचं वागतोय, असं करायचं नाही. मग ज्यावेळेस आपण चुकीचं करतो मन अस्थिर असतं. तर अस्थिर म्हणजे काय की आपल्याला वाटतं की आज मी आईला मदत केली पाहिजे, आईचं मी आज सेवा केली पाहिजे, आईने आज माझे खूप काम केलं, आपण हातपाय दाबून देऊया. पण हे किती वेळ वाटतं, विचार करेपर्यंत. करायला गेल्यावर कसं वाटतं, नको आज आईलाच करू दे, आई आजच्या दिवस तूच काम करा, मी उद्यापासून तुला करू लागेल, मी उद्यापासून तुला मदत करेल. आपला उद्या कधी येत नाही. आणि मग हे काय अस्थिर मनाचं लक्षण आहे. पण जसं आपण सवय लावू की चांगला विचार डोक्यात आल्यानंतर तशी कृती करण्याचा, त्यावेळेला आपलं मन स्थिर होतं. म्हणजे आपण जे ठरवलंय ते आपण करतो. म्हणजे आपण ठरवतो मी दररोज अभ्यास करणार,
शाळेतून घरी गेलं की हातपाय तोंड स्वच्छ धुणार, घरामध्ये झाडलोट करणार, दिवाबत्ती करणार, देवाला आईवडिलांना नमस्कार करणार आणि मी अभ्यासाला बसणार. हे रोज होतं का? नाही होत. का? अस्थिर मनामुळे. जेव्हा मन तुमचं स्थिर होत जाईल ना, त्यावेळेला ही गोष्ट रोज तुमच्याकडे नित्याची घडून जाईल. त्यामुळे आपलं मन स्थिर असणं बाळांनो फार गरजेचं आहे आणि ते फक्त चांगल्या विचारांनीच होणार आहे, चुकीच्या विचारांनी नाही. आता पुढे श्याम सांगतो, खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे, बोलावले तर गेले पाहिजे, नाहीतर खोताचा रोष व्हावयाचा. गावातील कष्टाळू बायका माणसाने वांगी लावावी, मिरच्या कराव्या, कणगरे, करिदे, रताळी लावावी, भोपळे, कलिंगडे यांचे वेल लावावे, परंतु या सर्वांवर खोताची नजर असावयाची. खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही. आता हळूहळू श्याम उलगडा करू लागलाय की नेमकं पाप म्हणजे काय. दुसऱ्याच्या श्रमावर जगणे म्हणजे कष्ट दुसऱ्याने करायचं आणि त्याचं फळ मात्र आपण चाखायचं. म्हणजे आंब्याचं झाड दुसऱ्याने लावायचं आणि आपण चोरून कैऱ्या तोडून आणायच्या, चोरून आंबे तोडून आणायचे. बरेच जण करतात दुसऱ्याच्या कोणी बघत नाही ना, लवकर जायचं, लवकर उठायचं, म्हणजे कैऱ्या तोडून घेऊन यायच्या आणि आपण त्या खायच्या. मग ते हे चांगलं आहे का? नाही. दुसऱ्याच्या श्रमाचं कुठलीही गोष्ट चांगली नाही. मग आपल्याला जी गोष्ट हवी आहे ना, ती आपण स्वतः करायला शिकायची. म्हणजे तुम्ही आता लहान आहात, तुम्ही काय करायचं की आपण स्वतःची कामं स्वतः करायला शिकायची. बऱ्याचदा असं होतं की आपण एका जागेवर मांडी घालून बसतो, आई मला जेवायला आण, आई भाजी आण, चपाती दे, पाणी दे मला, हो की नाही, लोणचं दे मला. आई पण आपल्याबरोबर जेवत असते, पण आईला आपण सारखं उठवत असतो. कधी असं म्हणतो का आई तू बस ग जेवायला, मी घेतो ताट, तुला पण घेतो, मला पण घेतो, आई मी सगळं आवरून घेते, तू बस आता. नाही. मग ज्यावेळेस आपण स्वतःची कामं स्वतः करायला सुरुवात करू, त्यावेळेला तुम्हाला सर्वात जास्त आनंद मिळेल आणि तुमच्या आई वडिलांनाही सर्वाधिक आनंद होईल. म्हणून आजपासून लक्षात ठेवायचं, जे काही आहे तुमची स्वतःची कामं तुम्ही स्वतः करायला शिकायची आणि आपली कामं झाल्यानंतर थोडी का होईना आईला मदत करायला शिकायची. पुढे ते म्हणतात, दुसऱ्याला राबवून रात्रंदिवस श्रमून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्यागिर्द्यांवर लोळावे यासारखा अक्षम्य अपराध नाही. माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले? पाणीदार मोत्यांची नथ, खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंनी ती बनलेली होती. त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोड तोडे करण्यात आले होते. परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यावयाचे होते, तो माझ्या आईला जागे करणार होता. आता पुढे त्याच्या आईच्या जीवनामध्ये जे कठीण प्रसंग येणार आहेत त्याविषयी श्याम सांगत आहे. माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही, परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली. खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे. कोणी ऐकले नाही की त्यांना वाटे हे कुणबट माजले. कुणब्याला कुणबट म्हणावयाचे व महाराला महारडा म्हणायचे अशी पद्धत ठरलेली. असे म्हणताना आपणच माजलो आहोत, सत्ताधंद झालो आहोत हे त्यांच्या लक्षात येत नसे. म्हणजे बऱ्याचदा आपण दुसऱ्याला नावं ठेवतो, हा असा आहे, तो तसा आहे, हा चांगलं वागत नाही, तो चांगलं वागत नाही. पण यावेळेला आपली नजर स्वतःकडे जात नाही. आपण स्वतःकडे पाहत नाही की मी चांगलं वागतो का, मी चांगलं बोलतो का, मी कसा करतो, मी कसं बोलतो, मी काय करतो, ह्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. यावेळेला आपण काय केलं पाहिजे की दुसरं कोणी चांगलं वागतं का वाईट वागतं याकडे पाहण्यापेक्षा मी कसा वागतो, मी कसा बोलतो याकडे अधिक लक्ष द्यायचं. पुढे त्यांनी सांगतात की वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला, तथापि त्यांना फारसा अनुभव नव्हता. खोतपणाच्या दोऱ्यात एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखावली जात. पूर्वजांची पापे होतीच. म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडेही असं होतं बाळांनो की आपण बोलता बोलता एखाद्याला असं काही बोलून जातो ना की आपल्या लक्षात पण येत नाही की आपण समोरच्याचं मन दुखावतोय. आपल्या बोलण्यामुळे समोरच्याला त्रास होईल हे आपल्या क्षणभर सुद्धा वाटत नाही. मग आपल्या बोलण्यामुळे, आपल्या वागण्यामुळे समोरच्याला कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे.
यालाच काय म्हटले, आपल्या वागण्यामुळं आपल्या बोलण्यामुळं जेव्हा समोरच्याला त्रास होतो, त्याला वेदना होतात, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, ते खऱ्या अर्थानं खूप मोठं पाप आहे. बाळांनो लक्षात ठेवा की तुमच्या माझ्या वागण्यामुळे बोलण्यामुळे समोरच्याचं मन कधी दुखावलं नाही पाहिजे. तुम्हाला आनंद देता नाही आला ना तरी चालेल, त्याच्या मनाला त्याच्या आवडीसारखं नाही काही करता आलं तरी देखील चालेल, पण तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या वागण्यामुळे त्याला दुःख होता कामा नये, त्याला रडू येता कामा नये, त्याचं मन दुखता कामा नये. कारण ह्या सगळ्यामुळे आपल्या ह्याच्यातल्या पापामध्ये अधिकाधिक भर पडत असते. पुढे सांगतात, पाप किंवा पुण्य काही मरत नाही, जगात काही फुकट जात नाही, जे पेराल ते पिकेल, जे लावाल ते फोफावेल फळेल. त्या ठिकाणी श्याम सांगतो की आपण जे करतो ना त्यातलं काहीच वायाला जात नाही, पापही जात नाही आणि पुण्यही जात नाही. तुम्ही जर चांगल्या गोष्टी केल्या त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळणार आहे. तुम्ही चांगले मोठे व्हाल, भरपूर अभ्यास कराल, तुमच्या जीवनामध्ये यश येईल, तुमचं आरोग्य चांगलं आहे, कोणत्या ना कोणत्या रूपाने चांगलंच होईल. पण ज्यावेळेस तुम्ही चुकीच्या गोष्टी कराल, आताच सांगितलं की आपल्याकडनी कळत न कळत जाणीवपूर्वक म्हणा एखाद्याचं मन दुखवलं गेलं असेल, एखाद्याला रडू आलं असेल, त्याचं फळ आपल्याला भोगावं लागेल. कधी कधी तुम्हाला वाटतं ना आज मला खूप त्रास आहे, आईने आज का मारलं मला, मी काहीच नव्हतं केलं तरी ओरडते, मला सारखी ओरडते, असं वाटतं ना तुम्हाला की सारखी ओरडत राहते मला, मी तर काहीच करत नाही, मी किती काम करते, मी किती अभ्यास करते, पण सारखी मला ओरडत राहते. हे का होतं की आपण ज्या काही कळत नकळत चुकीच्या गोष्टी केलेल्या असतात त्याचंच फलित आहे की आपली चूक नसताना सुद्धा ते आपल्याला भोगावं लागतं. म्हणून बाळांनो प्रत्येक गोष्ट करताना सावध राहायचं, आपल्या हातून चुकूनही चुकीची गोष्ट होणार नाही याची काळजी घ्यायची. जेवढं तुम्ही सावध राहाल तेवढं तुमचं जीवन आनंददायी आणि सुखी होईल. जेवढ्या तुमच्याकडनं चुकीच्या गोष्टी होणार तेवढं चुकीचं फळ तुम्हाला भोगावं लागणार. तेवढं तुमच्या जीवनामध्ये जसं तुम्ही मोठे व्हाल तसंच तुम्हाला दुःख भोगावं लागणार आहे. आता पुढे काय सांगतो पहा. एकदा काय झाले, ती अवसेची रात्र होती. अवस म्हणजे अमावस्या. भाऊ वडवलीच गेले होते. सकाळी 8 वाजता ते त्या गावी जाऊन पोहोचले होते. आज गावाला जाऊ नका, आज अवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले. परंतु भाऊ म्हणाले, कसली अवस्ती, कसला शनिवार, जे व्हावयाचे ते होणार. प्रत्येक दिवस पवित्रच आहे, प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो. ते वडवलीच गेले, दिवसभर राहिले. तिन्ही सांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले. घरोबाच्या एका म्हातारबाईने सांगितले, भाऊदा, तिन्ही सांजा म्हणजे दैत्याची वेळ, या वेळेत जाऊ नका. त्यातून अवसेची काळ रात, बाहेर अंधार पडेल, तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल, येथे वस्तीला राहा. बऱ्याचदा असं होतं, शाळेत तुम्हाला मी सांगत असते, घरी तुम्हाला आई वडील सांगत असतात किंवा आपले जे मोठे भाऊ मोठे बहीण दादा दीदी आहेत तेही सांगत असतात की ही चुकीची गोष्ट आहे, नको करू. तो मित्र ती मैत्रीण शिव्या देते, त्यांच्यासोबत राहू नको, खेळू नको, ती जास्त मारामारी करते, तिच्यासोबत राहू नको. पण आपण ते ऐकतो का? नाही. आपण काय करतो, आई कामाला गेली किंवा आईचं लक्ष नसेल, आई कामामध्ये असेल, आई झोपली असेल, आराम करत असेल, त्यावेळेला आपण काय करतो, डोळा चुकून त्या मैत्रिणीसोबत त्या मित्रासोबत खेळायला जातो. आई सांगत असते, वडील सांगत असतात असं नाही करायचं, पण आपण ते ऐकत नाही आणि मग आपणही आपल्यावरही संगतीचा परिणाम होतो ना, आपणही तसे वाईट विचारांचे बनतो. अगदी त्याचप्रमाणे भाऊंना सुद्धा खूप जणांनी सांगितलं जाऊ नका, पण भाऊंनी मात्र ऐकलं नाही. पुढे काय झालं पहा. कोंबड्याला उठून थंड वेळेत जा, भाऊंनी ते ऐकले नाही. ते म्हणाले, म्हातारे, अगं पायाखालची वाट झाली रात्र म्हणून काय झाले, मी झपाझप जाईन, दूध काढतात तो घरी पोचेल. रात्र जरी होत असली तरी मी पटपट जाईन, लवकर जाईन. संध्याकाळच्या वेळा गाई म्हशी गुरांच्या जेव्हा धारा काढतात ना त्यावेळेला मी घरामध्ये पोचेल सुद्धा. भाऊंनी काही ऐकलं नाही. सो तुम्ही आम्ही ऐकत नाही की नाही, किती सांगितलं तरी तुम्ही आम्ही ऐकत नाही. अगदी त्याचप्रमाणे भाऊंनी देखील ऐकलं नाही. पुढे भाऊ निघाले, बरोबर गडी होता. त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता. फळणारी पापे चल, राहू नको म्हणत होती. गावातील लोकांनी निरोप दिला. एक जण भेसूर हसला. काहींनी एकमेकांकडे पाहिले. भाऊ व गडी निघाले. अंधार पडू लागला. परमेश्वराचे संतांचे व सतीचे अश्रू चमकू लागले.
वडवली गावापासून 1.5 कोसावर एक परा होता. पावसाळ्यात त्याला उतार होत असे. तो परा खोल दरीतून वाहत होता. त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती. त्या झाडीत वाघ सुद्धा असे. तिथून दिवसा ढवळ्याही जावयास नवशिक्यास भय वाटे, परंतु भाऊ निर्भयपणे जात असे. त्यांना भीती माहीत नव्हती. भूते खेते जीव जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे. भाऊंचा स्वभाव असा होता की भाऊंना कोणत्याही प्रकारची भीती वाटत नसे. कारण भाऊ ज्या जंगलातून जाणार होते, ज्या दरी खोऱ्यातून भाऊंच्या घराकडे जाणारी वाट होती, त्याच्यामध्ये मोठमोठे वाघ सुद्धा होते. आणि जुन्या काळामध्ये असं म्हटलं जायचं, भूतकेतही त्याच्यामध्ये असायची, विचूकाट्याची भीती असायची, साप वगैरे त्या ठिकाणी भरपूर असायचे, पण भाऊंना कोणतीच भीती नव्हती. ते बिंदास जायला निघाले. भाऊ दरी जवळ आले. एकदम शीळ वाजली. शीळ म्हणजे शिट्टी. भाऊ जरा चपापले म्हणजे घाबरले. पाप हे भित्रे असते. झुडपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर पडले. भाऊरावांच्या पाठी सोट्या बसला व त्यासाठी ते मटकन खाली बसले. झटकन गडी पळत गेला. भाऊंना खाली पाडण्यात आले. मांगाच्या हातातील सुरे चमकत होते. भाऊंच्या छातीवर मांग बसला. चरचर मान चिरायची ती वेळ. करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते. शिराच्या भुवनातून एक भुजंग फुटकार करीत सनकन निघून गेला. मांगाचे तिकडे लक्ष नव्हते. इतक्यात एका म्हातारीने ओरड केली, अरे भामनाला मारला, खोताला मारला रे, धावा. ते मांगही जरा भ्याळले. जेव्हा एका आजीनं आवाज दिला, अरे इथं मांग आले, खोताला मारतायत, या सगळे धावा सगळे. त्यावेळेस ते घाबरले. भाऊ त्या मांगांना म्हणाले, नका रे मला मारू, मी तुमचे काय केले, सोडा मला. ही अंगठी, हे सल्ले जोडे, हे 100 रुपये घ्या, सोडा मला. दिनवानेपणाने त्या मांगांना ते बिनवीत होते. म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असे दिसले. कोणाच्या तरी चाहू लागली. मांगांनी त्या अंगठ्या, सल्ले जोडे, ते 100 रुपये घेतले व त्यांनी पोबारा केला. पोबारा केला म्हणजे तिथून ते पळून निघून गेले. ते मांग काही खरे खुनी नव्हते, त्या कामात मुरलेले नव्हते, पण दारिद्र्यामुळे ते घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते. त्या क्रूर कर्माच्या मुळाशी दया होती, प्रेम होते. स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खाखा दूर व्हावी म्हणून ते मांग खून करू पाहत होते. बऱ्याचदा आपल्यालाही असं होतं की काही चुकीच्या गोष्टी आपण कधी करतो, आपण असं ठरवून करत नाही, मी आज त्याला मारणार आहे, मी आज पुस्तक लपवून ठेवणार आहे, मी आज वही घेणार आहे, किंवा मी आज आईला उलट बोलणार आहे, मी आज शिवी देणार आहे. आपण ठरवून करतो काही गोष्ट, ठरवून करत नाही. पण बऱ्याचदा काय होतं, कधी कधी आपण कोणाचा राग कोणावर काढतो. एखाद्या मित्राने आपली खोडी काढली असेल, तो आपल्यापेक्षा थोडा जर जास्त बलवान असेल, ओके, तब्येतीने असेल, त्याला आपला मारता येत नसेल तर आपण काय करतो, त्याला काही करत नाही. पण आपल्यापेक्षा जो थोडासा बारीक आहे, कमजोर आहे, त्याला मारायचा प्रयत्न करतो, त्याच्या आपण खोड्या काढायचा प्रयत्न करतो. मग हे जे आपण वागतो ते काहीतरी कारणाने वागतो, पण कारण कोणतंही असू द्या, म्हणजे तुमच्यावर जरी अन्याय झाला असेल, तुम्हाला तुमच्याशी जरी कोणी चुकीचं वागलं असेल, तरी तुम्ही इतरांशी चुकीचं वागायचं नाही, हे मात्र लक्षात ठेवा. त्या क्रूर कर्माच्या मुळाशी दया होती, प्रेम होते. स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खाखा दूर व्हावी म्हणून ते मांग खून करू पाहत होते. कोणी म्हणतात की जगात कलह, स्पर्धा हे सत्य आहे, परंतु कलहाच्या मुळाशी, धडपडीच्या मुळाशी प्रेम आहे. ते प्रेम संकुचित आहे एवढेच. म्हणजे जरी तुम्ही एखाद्याला मारलं, तुम्हाला वाईट वाटतं की नाही, अरे का मारला असं, पण मारताना वाटतं का, नाही, मारताना राग आलेला असतो. जेव्हा तो राग शांत होतो, आपण एखादा ओरडतो, बोलतो, हात उगारतो, त्यावेळेस आपल्याला वाटत नाही आपण हे चुकीचं काम केलं. जेव्हा थोडा वेळ निघून जातो, त्यावेळेस आपल्याला वाटतं, अरे आपण उगाच त्याला ओरडलो, उगाच त्याला मारलं, उगाच आपण त्याच्याशी भांडलो, हे आपल्याला नंतर जाणवतं. म्हणून बाळांनो, झाल्यावर काय उपयोग सांगा बरं. म्हणून व्हायच्या आधी विचार करायचा, एखाद्याचं मन दुखवायच्या आधी विचार करायचा, झाल्यावर नाही. सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे, युद्ध नाही. सहकार्य आहे, द्वेष वा मत्सर नाही. असो, भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला.
त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी सारी हकीकत सांगितली. आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली. पालगडला पोलीस ठाणे होते, तेथे वर्दी देण्यात आली. घरात बातमी येताच आकांत झाला. आकांत म्हणजे काय? आरडाओरडा सुरू झाला, रडारड सुरू झाली. भाऊंला मारलं म्हणजे काय? भाऊंना काय झालं तर नसेल ना? सगळेजण घाबरले. साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले, सगळेजण घाबरले. घरात दिवे लागले होते, परंतु साऱ्यांची तोंडे काळवंडली होती. कसचे खाणे नि कसचे पिणे. तेथून तर प्राणाशी प्रसंग होता. त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो. आईला समजू लागले होते. बायकांना लवकर समजू लागते. माझी आई ती सारी कथा आम्हास सांगे. आई देवाजवळ गेली. निर्वाणीचा तोच एक सखा देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला. ती म्हणाली, देवा नारायणा, तुला माझी चिंता, तुला सारी काळजी. आई जगदंबे, तुझी मी मुलगी, मला पदरात घे. माझे कुंकू राख, माझे चुडे अभंग ठेव, माझे सौभाग्य नको नको आई, त्यावर कुऱ्हाड नको पडू देऊ. मी काय करू, कोणते व्रत घेऊ? देवा, माझी करुणा येऊ दे तुला. तू करुणेचा सागर, येऊ दे हो घरी सुखरूप. पाहीन त्यांना डोळे भरून, नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्मभर. मला दुसरे काही नको. नकोत हे दागिने, नकोत ती मोठी वस्त्रे, कशाला मेली ती खोती. नको मला काही नको, पती हाच माझा दागिना, तेवढा दे रे देवा. असे म्हणून आई विनवू लागली, रडू लागली. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आपल्या मनासारखी व्हावीशी वाटते, जेव्हा एखादी आपली इच्छा असते, त्यावेळेस आपण देवबाप्पाजवळ प्रार्थना करतो. तुम्ही, आम्ही, घरातले लहान थोर मोठे, ह्या जगातील सगळी माणसे जेव्हा आपले स्वतःचे प्रयत्न करून थकतात ना, तेव्हा ते देवाजवळ लीन होतात, देवबाप्पाजवळ नम्र होतात आणि मग आपलं घरानं देवाला सांगतात. जे जे काय आपल्याला हवंय ते सगळं देवाला मागतात. त्याचप्रमाणे श्यामची आई सुद्धा देवाकडे मागू लागली, रडू लागली. आईने देवाला आळविले, प्रार्थले, परंतु नुसती प्रार्थना काय कामाची, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि समजून घेण्यासारखं आहे. तुम्हालाही वाटतं, आपणही प्रार्थना करतो, आपणही इच्छा व्यक्त करतो, देवबाप्पा ह्या परीक्षेला मला पास कर बरं का, मला चांगले मार्क पडू दे बरं का, मी पुढच्या वेळेस अभ्यास करेल. अशी प्रार्थना करा. देवबाप्पा असं करेल का? नाही. चला आता तुम्हाला पैकीच्या पैकी मी मारतो, असं होईल का? नाही. त्याच्यामुळे नुसती प्रार्थना काहीच कामाची नाही. जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल, त्याच प्रयत्नांना देव यशस्वीपणे मार्ग दाखवेल. जर तुम्ही प्रयत्न केले नाही, जर तुम्ही थोडंसं कष्ट घेतलं नाही, तर तुमच्या प्रयत्नांना यश कधीही मिळणार नाही. देवबाप्पा तुमच्या बाजूनं कधीही उभं राहणार नाही. आपण प्रार्थना करत असताना, माझ्या मैत्रिणीला तुझं सारं चुकू दे, तुझं बरोबर नाही आलं पाहिजे, ही जी भावना आपल्या मनामध्ये असते, द्वेषाची, मत्सराची भावना आपल्या मनामध्ये असते. मला मात्र चांगले मार्क मिळू द्या, आज माझ्या आईनं मला खाऊ करू दे, आज माझ्या आईनं मला गोडधोड देऊ दे, आज माझ्या दादाला काहीच नाही दिलं पाहिजे. आईनं मला शाळेतून घरी गेल्या गेल्या मोठी कॅडबरी दिली पाहिजे, पण दादाला नाही द्यायची कॅडबरी. मग ही जी भावना आपल्या मनामध्ये असते, ही भावना भगवंत देव कधीही ऐकत नाही, कारण ती दुसऱ्याला दुखावणारी आहे आणि स्वतःला सुखवणारी आहे. दुसऱ्याला दुखवून आपल्याला आनंद बाळांनो कधीही मिळत नाही, हे लक्षात ठेवायचं. जेव्हा आपण दुसऱ्याला आनंद देतो, तेव्हा आपण देवबाप्पाकडे मागितलं नाही तरी आपला आनंद मिळतो, आणि जेव्हा आपण दुसऱ्याला दुखावतो, तेव्हा देवबाप्पाकडे काय, आई वडिलांकडे काय, आपण किती जरी मागितलं तरीही आपल्याला आनंद मिळू शकत नाही. म्हणून या ठिकाणी श्याम सांगतो, श्यामची आई म्हणते, नुसती प्रार्थना काय कामाची, प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे, व्रत पाहिजे. माझ्या आईने त्या रात्री सावित्रीचे व्रत घेतले. मित्रांनो, जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्ने आहेत. राम आहे, हरिश्चंद्र आहे, सीता आहे, सावित्री आहे. तुम्ही इतिहास लिहा किंवा लिहू नका, सावित्री अमर आहे. स्त्रियांना सदैव ती धीर देईल, मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल. मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो. माझ्या आईचे सौभाग्य आले. आईचे सौभाग्य म्हणजे श्यामचे वडील भाऊ घरी आले. त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी. दरवर्षी ज्येष्ठ पुनव येण्याच्या आधी 2 दिवस ती उपवासास सुरुवात करी. पुनव म्हणजे पौर्णिमा.
ज्येष्ठ महिन्यातले, जे मराठी महिना ज्येष्ठ आहे, ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला हे सावित्रीचे, म्हणजे ज्याला आपण आता वटपौर्णिमा म्हणतो, आपण आता काय म्हणतो, वटपौर्णिमा, त्यावेळेस सावित्रीचे व्रत म्हटलं जाईल. घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही. या व्रतात वटपूजा करावयाची असते. आकाशाला कवटाळून पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे. वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढो, हे जगाला छाया देवो, आधार देवो. वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो, त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची, उन्नत होण्याची सदैव इच्छा असो. वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात, त्याचप्रमाणे कुळ विस्तार होवो व कुळाला बळकटी येवो, या अशा शेकडो भावना या वटपूजेने कळत वा न कळत बायकांच्या जीवनास येत असतील. सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असते. मी या संबंधीच एक आठवण सांगणार आहे. आतापर्यंत जी प्रस्तावना होती त्यावेळेस मी 8-9 वर्षाचा असेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की घर कसं होतं, घरातली माणसं कशी होती, आणि त्यावेळेला म्हणजे सावित्रीचं व्रत, आपण जी आज ही कथा पाहणार आहोत सावित्रीचं व्रत, ती नेमकी सुरू कशी झाली हे सगळं सुरुवातीला सांगितलेलं आहे. आता खरं सावित्रीचं व्रत म्हणजे काय, ते आईने कोणत्या परिस्थितीत केलं, कसं केलं, हे आता श्यामने सांगायला सुरुवात केली आहे. श्याम म्हणतो त्यावेळेस मी 8-9 वर्षांचा असेल, म्हणजे अगदी तुमच्या एवढाच. तुम्ही आहात की नाही 8-9 वर्षांचे. कोणी 6 वर्षाचा आहे, कोणी 7 वर्षाचा आहे, कोणी 8 वर्षाचा आहे, कोणी 9 वर्षाचा आहे. अगदी श्याम तुमच्या एवढाच होता. मग आता जे श्याम बोलेल ना बाळांनो, त्यावेळेस विचार करायचा श्यामचे विचार कसे आहेत आणि आपले विचार कसे आहेत. श्याम कसा वागत होता आणि आपण कसे वागतो, म्हणजे आपोआप तुमची चूक तुम्हाला कळेल. आता श्याम सांगतो सावित्री व्रताला आरंभ होणार होता. माझी आई हिवतापाने आजारी होती. आई तर आजारी आहे. हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता. या व्रतात 3 दिवस वडाला 108 प्रदक्षिणा घालावयाच्या असतात. आईला जरा चालले तरी घेरी येत होती. घेरी म्हणजे चक्कर. आईला थोडंसं चाललं तरी चक्कर येत होती आणि आईला तर सलग 3 दिवस वडाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालायच्या होत्या. आता 2 पावलं चालली तरी चक्कर येते, मग 108 प्रदक्षिणा आई दररोज कसे घालणार, ते पण 3 दिवस. श्यामला प्रश्न पडला. आईने श्याम अशी हाक मारली. मी आईजवळ गेलो व विचारले, काय आई, काय होते, पाय का चेपू? आई म्हणाली, पाय नको रे चेपायला, मेले रोज चेपायचे तरी किती, तू सुद्धा कंटाळला असशील हो, पण मी तरी काय करू. म्हणजे याच्यावर लक्षात आलं का, आई श्याम आईचे रोज पाय चेपत असे. तेव्हा आई काय म्हणते श्यामला, नको रे माझे पाय नको चेपूस, रोज तरी किती चेपशील, पण मी तरी काय करू, माझे पाय दुखतातच रे तेवढे. आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटले. मी रडू लागलो. आई पुन्हा म्हणाली, श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो, पण उद्यापासून तुला आणखी एक काम 3 दिवस करायला सांगणार आहे, करशील ना बाळ? याच्यातून श्याम आईला दररोज तिच्या कामामध्ये, सर्व कामांमध्ये मदत करत असायचा, हे आपलं लक्षात येते. तेव्हा आई म्हणते, श्याम बाळा तू दररोज एवढं काम करतोस, किती काम करून तू दमतोस, परंतु कधी काही म्हणत नाहीस तू, पण बाळा मी तरी काय करू, तुला आजपासून रोज 3 दिवस एक नवीन काम करायचं आहे. कोणते काम? आई मी कधीतरी नाही म्हटले आहे का? मी म्हटले. आता याच्यातून शिकण्यासारखे. आता तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारायचा की कोण कोण आईला प्रत्येक कामाला, आई म्हटलं पाणी आण लगेच नेऊन देतं, बाळा मला झाडू आणून दे लगेच नेऊन देतं, बाळा तो डब्बा काढून दे, काकूकडनं ही वस्तू आणून दे, कोण लगेच करतं. हे आई त्या दादाला सांग ना ग, मी काय रोज रोज करायचं, मीच एकट्याने करायचं का, मला सर कामं सांगते, मी नाही करणार. जेव्हा आई आपल्या 4 वेळा हाका मारते, बाळा इकडं ये, बाळा इकडं ये, तेव्हा आपण 5व्या हाकेला जातो. आईने सांगितलं एखादं काम, हे काम कर ना बाळा, एवढं मला उशीर होतो, मलाही कामाला जायचंय, तेव्हा आपण ऐकतो का? नाही, तेव्हा आपण ऐकत नाही. पण श्याम काय म्हणतो, आई मी तुला कधीच नाही म्हटलंय, दिवसभरात तू किती जरी मला हाक मारली, तू मला किती जरी काम सांगितलं तरी मी तुला कधीच नाही म्हटलेलो नाही. आई घरीवरून म्हणाली, नाही तू कधी सुद्धा नाही म्हणत नाहीस. हे बघ उद्यापासून वट सावित्रीचे व्रत सुरू होईल, मला वडाला 108 प्रदक्षिणा घालता येणार नाहीत, मला भोवळ येईल, भोवळ म्हणजे चक्कर.
कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईल, पूजा करीन, 3 प्रदक्षिणा घालीन, बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ. आता आई काय म्हणते, बाळा मला हे व्रत पूर्ण करायचे, झाडाला 108 प्रदक्षिणा तर मला घालायच्यात, पण मी फार आजारी आहे, मला चढताही येणार नाही त्या पारावरती. तुझा हात धरून कशी बशी मी झाडावरती चढेन, मी फक्त 3च प्रदक्षिणा कशा तरी उठत बसत घालेन, पण उरलेल्या ज्यातला 105 आहेत, कारण 108 घालायच्या होत्या, 105 प्रदक्षिणा श्याम तुला घालायच्यात हो बाळ. असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला, प्रेमळ व करुण अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले. आई माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील? श्यामला प्रश्न पडला. मी विचारले, चालतील हो बाळ, देवाला डोळे आहेत. श्यामची आई म्हणते, चालेल हो बाळ, देवाला माहिती आहे की हे तू तुझ्या आईसाठी करतोय, त्यामुळे देवाला ते चालेल, देव काही मेला नाही. आई सांगते, देवाला दिसतं सगळं, देव सगळं पाहतो, देवाला कळेल बाळा, त्याला सारे समजते, कळते, तू म्हणजे मीच नाही का? श्याम म्हणतो, बाळा, आई सांगते, बाळा तू म्हणजे मी आहे आणि मी म्हणजेच तू आहे. अरे तू माझ्या पोटचा गोळा, माझा जणू भाग, माझेच तू रूप, तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी, मी आजारी आहे, हे देवाला माहीत आहे. आई म्हणाली, पण मला बायका हसतील. आता श्याम काय म्हणतो, श्यामच्या डोक्यात तुमच्यासारखा विचार येतो. श्याम काय म्हणतो, आई पण मला बायका हसतील, मी नाही जाणार वडावर, शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत आहारे बायको असे म्हणून माझी फजिती करतील, मला लाज वाटते, मी नाही जाणार, शिवाय शाळा बुडेल, मास्तर रागवतील, अशा अनेक सबबी मी सांगू लागलो. श्याम म्हणतो, मला लाज वाटायला लागली आईची मदत करायला, कारण मी त्या सगळ्या बायका असणार, त्या बायकांच्या मध्ये मी एकटाच मुलगा असणार, आणि मी जर त्या बायकांच्या जर वडाझाडाला फेऱ्या मारू लागलो तर माझे मित्र मला हसतील, ते म्हणतील काय बायका झाला रे, बायका सारखं म्हणून मला चिडवतील, आणि हे केल्यामुळे उलट मला शाळेत जायला उशीर होईल, आणि शाळेत मास्तर गुरुजी मला ओरडतील, रागवतील, अशी वेगवेगळी कारणं मी सांगू लागलो. आणि म्हणूनच या ठिकाणी मागच्या जेव्हा सांगितलं की श्यामच्या आईने त्यावेळेस सांगितलं, बाळा पाप करताना लाज वाटू दे, चांगलं काम करताना लाज वाटू देऊ नको. पुढे या ठिकाणी आईची म्लान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली, श्याम आईचे काम करावयास कसली रे आली लाज, हे देवाचे काम आहे, ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील, देवाचे काम करावयास लाजू नये, पाप करावयास माणसाने लाजावे. श्याम त्या दिवशी चुली मागचा खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन खाल्लास, मी बघितले पण बोलले नाही, जाऊ दे, मुलाची जात आहे. आई श्यामला ओळख करून देते, श्याम आईची मदत करायला तुला लाज वाटते रे, आईचं काम म्हणजेच देवाचं काम असतं, ते करताना तुला लाज वाटते, पण मी चुलीच्या पाठीमागे जे खोबऱ्याचा तुकडा भाजीसाठी ठेवला होता तो तू मला न विचारता चोरून खाल्लास, तेव्हा नाही का रे तुला लाज वाटली, तेव्हा तुला लाज वाटायला पाहिजे होती, पण आईचं काम करताना, देवाचं काम करताना तुला लाज वाटते, पण चोरून खोबरं खाताना तुला लाज नाही काय वाटली. आईने ओळख करून दिली. पण आई म्हणाली, मी ते पाहिलं होतं, पण तू एक छोटंसं मूल आहे म्हणून मी ते सोडून दिलं, परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली, आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे? मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस? म्हणजे आपण जे घरामध्ये संध्याकाळचे जे वाचतो, की आपण जे श्लोक म्हणतो, जे स्तोत्र म्हणतो, त्यावेळेस भक्तिविजय रोज श्याम वाचत असायचा. तो पांडव प्रताप कशाला वाचतो? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी, धर्माघरची उलटी काढी, काम करावयास, प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का? नसला जाणार तर मी जाईन हो. आता आई चिडली, आईला राग आला. येऊन जाऊन काय होईल, मी भोवळ येऊन पडेन, मरेन तर सुटेन एकदाची. आता आईचा त्रागा झाला, आईला सहन होईना. देवाजवळ तरी जाईन, परंतु श्याम तुमच्यासाठीच जगते रे, असे म्हणून आईने डोळ्याला पदर लावला. आई म्हणते, बाळांनो, जे काही मी कष्ट करते ते सगळं तुमच्यासाठीच करते, तुम्ही मोठं व्हावं, तुम्ही चांगलं शिकावं, तुमचा नावलौकिक वाढावा, म्हणून तुमच्यासाठी मी करत असते. पण मला जर एवढा त्रास होत असेल, एवढा त्रास होऊन तुम्ही जर माझ्यासाठी करणार नसेल, फार तर काय होईल, मी मरून जाईल, मी देवाजवळ जाईल, आणि मी जर देवाजवळ गेले, तुम्हाला आई आहे का? आई म्हणून तुमची कोण काळजी घेईल का? आणि म्हणून मी हे सगळं करते आहे. आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले, माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले. देवाचे काम करावयास लाजू नको, पाप करण्याची लाज धर.
कठोर शब्द. आजही ते शब्द मला आठवत आहेत. आजकाल ह्या शब्दांची किती जरुरी आहे. देवाच्या कामाची, देशाच्या कामाची, भारत मातेच्या कामाची आम्हास लाज वाटते, परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमे पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी सिगारेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही. पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व सत्कर्म करण्याची प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे. फार वाईट आहे ही स्थिती. मी आईच्या पाया पडलो, म्हटले आई जाईन हो मी, कोणी मला हसो, कोणी मला म्हणो, मी जाईन. पुंडलिक आई बापाची सेवा करून मोठा झाला, देवाला बांधून आणता झाला. तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे. श्याम काय म्हणतो, भक्त पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली तर भक्त पुंडलिकाची वाट स्वतः भगवंत, स्वतः विठ्ठल तिथे वाट पाहत घराच्या बाहेर उभा राहिला. जोपर्यंत पुंडलिक आई बापाची सेवा करत आहे तोपर्यंत तो जागेवरून हलला नाही आणि पुंडलिक विठ्ठलाजवळ गेला नाही. म्हणजे देवालाही बाजूला ठेवलं, त्याने आई वडिलांची सेवा केली. तेव्हा श्याम म्हणतो, आई मला कोणाला हसायचंय तर हसू दे, मला कोणाला काही बोलायचं असेल बोलू दे, पण मी मात्र काय करणार आहे, तुझं काम करणार आहे. जसा पुंडलिक मोठा झाला, जसा पुंडलिक भगवंताचा लाडका झाला, पुंडलिकासाठी भगवंताला ह्या जगामध्ये यावं लागलं. तर मग सगळ्यात लाडका भक्त कोण आहे विठ्ठलाचा, तर तो पुंडलिक आहे. तसं आई मलाही तुझी सेवा करून, तुझं काम करून, तुझं आणि देवाचं लाडकं व्हायचंय हो. मग त्यापुढे तो म्हणतो की तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे. शाळेत मास्तर रागवले, त्यांनी मला मारले तरी चालेल, चांगल्या कामासाठी मला शाळेत जायला उशीर झाला ना तरी चला. आपल्या शाळेत उशीर का होतो, शाळेतलं काम करावं लागेल म्हणून, शाळेत जाऊन काही गोष्टी करावे लागेल म्हणून आपण शाळेमध्ये उशिरा येतो, हो की नाही. आई तुला माझा राग आला होय. श्याम किती केविलवाने म्हणतो, आई तुला माझा राग आला का ग, मी तुला नाही म्हटले म्हणून, तुला वाईट वाटले का ग, असे केविलवाने विचारले. नाही हो बाळ, मी तुझ्याशी कशी रागवेन. आई किती प्रेमळ आणि उदार अंतकरणाची असते. आई म्हणते, नाही हो बाळ, मी तुझ्यावर कशी रागवेन, मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम. आई म्हणाली, गड्यांनो मी घरी असलो, वटसावित्री जर असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे. माझ्या आईचे त्या दिवशी शब्द मी कधी विसरणार नाही. ते कोणते शब्द आहेत, पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना लाज नको. या ठिकाणी सावित्रीचं व्रत ही कथा, हा प्रसंग या ठिकाणी संपलेला आहे. आणि ह्या सगळं म्हणजे कथा प्रसंग ऐकताना आपल्याला ह्यातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेस आपल्याला आपली आईची गरज असेल त्या वेळेस आपण काय केलं पाहिजे, आईला मदत केली पाहिजे. आपल्याला वाटतं की नाही बाळांनो, मी आजारी आहे, आईने माझे पाय चेपून द्यावे, माझं डोकं दाबून द्यावं, माझ्या रात्रंदिवस बसून राहावं का. आईला कंटाळा येत नाही, आईला झोप येत नाही, आई थकत नाही, तरी पण ती आपल्या शेजारी बसते. पण जेव्हा आपल्याला असं वाटतं ना, तेव्हा आपण सुद्धा काय केलं पाहिजे, जेव्हा आईला गरज असेल, आपल्या वडिलांना गरज असेल, तेव्हा मात्र आपण त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. जो आई वडिलांची सेवा करतो तो भगवंताला प्रिय असतो. देवाची सेवा नाही केली तुम्ही एक वेळ तरी चालेल. लक्षात ठेवा बाळांनो, तुम्ही एक वेळ देवाची सेवा नाही केली तरी चालेल, पण तुम्ही आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांना जे जे हवंय ते त्यांना द्या. आई वडिलांनी सांगितलेलं ऐका, भगवंत आपोआप तुमचं ऐकेल. जसं यामध्ये श्यामनीच सांगितलं, भक्त पुंडलिकाने देवाची सेवा केली नाही, देव त्याच्यासाठी आला, त्याने आईची सेवा केली. तुम्ही आम्ही आजच्या ह्या कथून आपण एकच शिकायचं, आपल्या आईनं आपला काही सांगितलं तर नाही म्हणायचं नाही. आणि तुम्हा आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आपण आई वडिलांची सेवा करायला शिकायचं. करणार ना सगळे? करणार सगळेजण? आई वडिलांचं ऐकणार सगळेजण? कोण कोण ऐकणार आजपासून सगळे? हो, अरे वा, सगळेजण ऐकणार. आईला कोणी आता म्हणणार का मलाच का काम सांगते, म्हणणार का?
मग सगळ्यांनी काय करायचंय, हा हात खाली घ्या आता सगळ्यांनी. हा मग आजचा आपण या कथेचा एक सार ठरवूया. आपण आई वडिलांची सेवा करायची, आपणही त्यांची काळजी घ्यायची, म्हणजे भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपाने आपली काळजी घ्यायला येईल. ठीक आहे बाळांनो? हा ठीक आहे. मग आजच्या या कथा या ठिकाणी थांबूया. उद्या भेटूया आपण नवीन कथेचे. ठीक आहे.